बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वसल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मदिन व बअद रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मा वरज़ुक़ना फ़हमा रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा अल्लाहुम्मा अल्हिमना मराशिद उमूरिना वअइज़ना मिन शुरूरि अनफुसिना वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। जे अज़ीज़ दीनी ईमानी भावडांनो, आता तुम्ही कुंडा काढला मग जिस्मानी ग़िज़ा झाली, बरोबर ना? आता कोणती ग़िज़ा? जिस्मानी ग़िज़ा मग एकटा कोणती ग़िज़ा वा? रूहानी. आणि इंसाना दोन्ही चीज़ेची काय शे ज़रूरत है. जिस्मानी ग़िज़ा मिळालं नाही इंसान कमज़ोर पडता, परेशान राहता. तुमका भूक लागेल तो खा आणि यहाँ बेसवले का हालत जातली, समूह दिलान दुआएं देते राहतले. बेसून बराबर इत्मीनान ऐकू शकतले का? नाही. वडगतले तरी को नींद ऊपर को असर पड़ता. इसी अगर इंसाना पला रूहानी ग़िज़ा मिळालं नाही तरी त्याची रूह बेचैन राहता. आजकाल दुनिया जर तुम्ही पला माणसाची भल्ली बोलतात, इत्मीनान नाही, बेचैनी अशी बोलतात. ऐकला इशी बेसला सम्मू फरिश्ते बेसला बरे वनवेज आपली घेतो सांगता वनवेज आपला सम्मू दुसरीकडे पावतात. ठेके पावता सांगे नाही, मी सांगला मुश्किल काय तर ते पाहून सोडतात. सांग वा फरिश्ता म्हणजे माशाल्लाह तुम्ही थोडे तुमचे सम्मा फरिश्तापर्यंत जायचे, लेकिन हिंगा मी तुमका पुस्तवडे का ऐकला ना खेका जात आहे, बेचैनी, इत्मीनान नाही, टेन्शन असे ऐकला का तुमका जाता गो? तुमका को जाता का? जाता? अरे वही या नाही बोला, जरा जरा जाता की. हां, आणि ही फेटाची चणवा जा नाही. बास चणवा भला आसमान जमीन ने रे जमीन आसमानवर वचून काही जाणं એટલે बिंदास राहता. दुनिया भितर आज टेन्शन सम्मन व्हडली बिमारी आणि माहिरींचे मुताबिक नेक्स्ट 10 वर्सां भितर टेंशन, परेशानी, डिप्रेशन ही सम्मन इसली बीमारी के दुनिया में सम्मन नंबर 1 ऊपर येतली. हेजी बुनियादी वजह एक अलग टॉपिक आहे, मी तुमका खाली हिंट देऊ चाहते वडे, इशारा करू चाहते वडे. हेजी बुनियादी वजह काय करता, रूहानी हमका ग़िज़ा मिलते हैं. रूहानी ग़िज़ा बल्लान अल्लाह सरीन ताल्लुक़, कुरान मजीद की तिलावत, ज़िक्र आणि अस्कार की पाबंदी, शरीयत ऊपर अमल, गुनाह पसून वरूचे सव्व देता येईल तर. बहरहाल आयची जी कोणती टॉपिक अशी आमची तेजे उपर येता हलाल कमाई. बराबर? या माशाल्लाह व्हडले बिझनेसमॅन को बेसला उभरते. ही उमरेतकच एटले कमवला माशाल्लाह बी फ्युचर एकदम काय काय बोललो? अच्छा. तरी ही एक एकदम अहम टॉपिक ही तुमचे सबब ठेका का बुसला आमचे भितरलो हर एकला ही चीजेने तर वाचता पडतलो असे का नाही. आणि एक जुनून नौजवानी भितर जे कोण तो इंसाना उपर येता भले हुकूय घेता कमाऊंची. इस्लाम ही सिलसिला भितर आमची का रहनुमाई करता? बेहतरीन इस्लाम पला ही सिलसिला आमची रहनुमाई करता. हर चीजेचे इतले सुगड उसूल, आदाब,
क्लियर कट चीज़ों इस्लाम भितर सावन गेली ते की आम्ही इंशाअल्लाह अगर तेजे पर अमल करतले तरी आमची दुनियाची जिंदगी को बेहतर जातली आणि तेजे नतिजा भितर आखिरतची जिंदगी बेहतर जातली. संबंध पहिला आपला माल आशिवला, माल, दूड, ॲसेट. हे काय आहे माल? इस्लाम का बोलता माल बारात? सांगा बोललो दाखल का सांगा यार बाबा. तुम्ही वरे ते गेल्लाम करता धाड तुमका तारीफ करून सांगून पुसून का पडता, मस्का मारूनच पडता धाड दाखल का सांगे ना. सामू बोलता आपले नाव घे ना तेव्हा सांगता बघू. पेशमाम सांग इस्लाम माल बारात का बोलता? माल खैर बोलता, अल्लाह से फजल बोलता, बुनियाद बनता जिंदगीची. कितना दे दोन चीज़ों सही असला हो माल इंसान सब बेहतरीन जरिया हो सकता. दोन चीज़ों बेहतर दूर कमाऊसो तरीका सही रहूँगा, दूर खर्च करूचो तरीका सही रहूँगा. काय बोलखले ही दोन चीज़ों बराबर झाली माल आमचे सबब बेहतर. आणि खुदा न खास्ता ही दोन चीज़ों आमचे सबब गडबड झाली माल आमचे सबब तकलीफ, जहमत, परेशानी. मी वाकया जरिया तुमका समजवतो किसी का पण. तुम्ही नाव ऐकलं हजरत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु चे ऐकला? कोण आहे? तीसरे खलीफा. शाबाश. यांचे लकब का? गनी. आणि बीजे जुन्नूरैन. जुन्नूरैन बोलना हे का बोलते? तुम्ही चंद माणसाची हे केला तही केला तुम्ही का सांगा मी सांगे ना. जुन्नूरैन क्या बोलते? बाजग्याने काय करता येतं वही तो बदलले बरं इशी इशारा करता तो का बोललो बोला खामोश. बाजग्याने खाल बोलता क्या खाल भरो नाही तिका किंवा असे बा स्क्रीन बिस्क्रीन लागली ते का तिका. हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची दोन धुवं ह्यांची निकाह भितर होती. एक गुजरला मग दुसऱ्यातून केली त्याचं जुन्नूरैन त्यांचे लकब पडले. एक माणूस ह्यांच्याकडे मागू येतात आता अलखा तुम्ही एक वाकया दरयान इस्लाम भितर खर्च करूची किशी का भितर आयलो मागू दाराकडे. हजरत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु आपली मेल्ल्याकडे जापते वाटे. पहिल्याचे घरे का राहती ती एटली शानदार घरे राहती नव्हती आजकालच्या बरे ना. धाकली घरे, मामूली घरे, आवाज ऐकू पडते होते. जापनी का चालतो ती का बसला. हजरत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु अपनी मेलियों पर कोपार वाटे दरशी तापवते वाटे का तेजो पर चिराग भितर तेल खेका ज्यादा इस्तेमाल केली का कळले. ही कोणती दुनियाची भाल जपते वाटून भाल म्हणजे आजमवते वाटत. लंडन, जापान त्यांची ऐकून सांगू लागला चिराग भितर तेल ज्यादा खेका इस्तेमाल केली मतलब खाले. पुढे का होते ही लाईट होती इथली पुढे माणसे उजवाड कांद्रण का करतो तेव्हा चिराग बनव खाले वलखले ना वलखेनातला हा दुखला मी हावदू बसवून हावदू करून खाऊन दिसू ना ती तेल घालून रोशनी त्याची हे करून होती ती ज्यादा खेका केली. तो भाईलो मागो येलो माणूस आजमवलो एक दिरामसो मसला एटलेच उपर कोपार येतो हे मग माका का देतले तो नवजुबिल्ला का ओळखलो हे नोडले कंजूस वाटे. अरे एटलीच आपल्या उपर मिल्लोपर का वाटे कोपार येतो वाटे माका का देतले. आज मौलान वापस बसू गेलो बीजे खायला जायले आईला ते एक मर्तबा पल्ल्यो मागून दार पडवलं. हजरत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु बाहेर आले. हजरत भल्ली मजबूर वाटे भल्ली का जरूरत असे काही दिया ते उस्मान रज़ियल्लाहु अन्हु तिका घेतल्याने गेले. मदीना भितर तेंचो ताजा ताजा जगून तशे कार्गो जगून तो आयल्लो होता माल आयलो होतो आणि एटलो माल होतो गेलो की हे सायडार उभे राहिल्लो माणसाक तिंगा कोण वाटे ओळखू पडतो एटलो माल होतो. कार्गो जोडलो होतो तिंगा कोण उभे राहिला ते हिंगा उभे राहिली माणसं ओळखू पडतो
हजरत उस्मान बोलले सव्वस माल तुझ्यासोबत घेऊन बघ. तर काय एकदम शॉक झालं. अरे ही का आपली यार, 5 मिनटे पुढे दुसरे, 5 मिनटे मग का तब्दीली आली, दुनिया का बदलली. तो पुसलो हिम्मत करून. हजरत एक सवाल पुसता, 5 मिनटे पुढे मी तुमच्या घरी आयलो, इशिशी झाले, मेल्ले तुम्ही कोपारू लागलो 1 दिरहम सबब, आणि हिंगा केडोळलो माल तुम्ही म्हाका इशिकत जाऊ लागला. हजरत उस्मान बोलले मी आपली मेल्ली ऊपर तिंगा ह्या सबब कोपार होतो की ती इसराफ केली. जितली ज़रूरत होती तेजून ज़्यादा गैर ज़रूरी इस्तेमाल केली, इसराफ केली, आणि माल जाय करूचे हराम. माल जाय करूचे का हराम. आता पटापटी मारूचे गावा आमची भाषा व्हडल्या खोशेन मारता, कोणी जिंकले कोणी हे झाले, पर्ना भितर ही पार्टी ती पटापटी मारूचे का, पटापटी मारूचे माल जाय करूचे. तुम्ही खुद ओळखा हे हुकूम का. बाकी दुसरी तिसरी चीज़ सोडते भितर, साउंड पॉल्यूशन अशे, बीमार मनसा केटली तकलीफ, फिजा सबब केटली तकलीफ, ते सगळं सर्व माल जाय ते काय हासिल आहे, काय हासिल आहे. हजरत उस्मान बोलले का ते का माल जाय करूचे. आणि हिंगा जटलो मी माल तुका दिला ते ही अल्लाहकडे म्हाका हेजो बदला मिळतो. हो माल मी मोये सब जमा करते वाटे आखिरतची बँक उतर ओळखले तुम्ही नजरिया ओळखले. हिंगा लाखोंचो माल खर्च करते वाटे एकदम खोशेन देते वाटे ठीक का आखिरतची बँक ते जमा जाते. आणि हिंगा 1 पैसा को जियादा इसराफ जाते असे तेजे पर हिंगा तकलीफ झाली. तरी माल कमवलो किशी आणि खर्च किशी केलो असल मसला हो असल ओळखले चढवानो. तासो वाटून धरवा हलाल कमाई करूचे कोई फर्ज अल्लाह ताला दुनिया भितर आयला मात आता तुम्ही फावते व्हडले जातले इंशाल्लाह. हय व्हडले जाल्यार मागीर काय करतले, अरे काय करतले का म्हणून सांगू बिझनेस करतले. मी काय करतले अर्धी म्हणजे वळखला म्हणजे सवाल बिगो खामली वाटत सांगता हो का सांगता बोले सोडू सांग रे पेशमा काही नाही. हां हे जे दिलाचे जवाब मला कळतो तो माणूस परणे केला मग ते पर जिम्मेदारी येता, मेल्लेची जिम्मेदारी येता, बी चढणी झाला मग चढमाची जिम्मेदारी येता, मायबाप सुजान झाली त्यांची एक जिम्मेदारी. तरी कमवचे ते का जरुरी होय का न्हय. त्या सबब तुम्ही पला अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कमवला हा तिजारत केला का नाही. हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खूप बिझनेस केला. हजरत खतीजा रज़ियल्लाहु अन्हा जो माल शाम वरते होते बिझनेस करूच्यातलो. अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुलाजिमत को केला. मुलाजिमत बोललान नौकरी को केला. अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िराअत को केला. ज़िराअत बोललान खेती बाड़ी एग्रीकल्चर हे को केला. तरी आम्ही कोणते काम केले ही नियत करूचे का पुसलान हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे केले होते मी करते वडे. आणि इस्लाम का छाटा करता आम्ही दुसरा देतले जाऊ का कोणास आम्ही हात फैलवतले जाऊ नये. अल-यदुल उलिया खैरुम मिनल यदिस सुफला. ऊपर वाला हाथ नीचे वाले हाथ से क्या है के का बोलून गेले आम्ही आपले पायावर उभे राहू का आणि दुसऱ्यावर बोज जाऊ नये. असं वाटू तर जे कोण माणूस अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख्त वईद अशी ती माणसाकडे जे कोण बगैर जरूरत माणसाकडे मागतात. हदीस भितर येता मागूचो माणूस सिलसिला सुरू केलो घेन तेजो आपले पर फखरूचो सिलसिला सुरू केलो मुरबलसू आणि फावसे कियामती असा वलखू पडतले माणसाने हो दुनियाचं मागतो तो जहन्नमाचे उजो घेऊन तेवढे बोलले जे कोण माल बडवच्याचं माणसाकडे मागतात. तसं मग सहाबाकून मदीना आयला मग का केले दुसरा तेन अन्सार ऊपर जे कोण मदीना भितर होते त्यांच्या पर बोज झाला तर खुद आपले पायार उभे राहिले आणि तेजे मग अल्लाह ताला तेजो बरकत देता.
माणूस कमवता भले मेहनत करून हेजे ऊपर को तेका सवाब मिलता. तसं पण अल्लाहचे रसूल का बोलले पला अत्ताजिरु सदूकुल अमीन माअन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वश्शुहदाई वस्सालिहीन. जे कोण बिझनेसमॅन ते तर दोन सिफतवर असते, दोन क्वालिटी. कोणती एक सांगा? अत्ताजिरु सदूक बोलला का दे सच्चा. सगळ्यात अल अमीन बोलला, अमीन बोलला, अमीन बोलला म्हणून अमानतदार. जे कोण बिझनेसमॅन ही दोन क्वालिटी, ही दोन सिफात, ही दोन खुसूसियतो तेजे भितर घातली तो फावसे क़ियामते दिसा कोणाचो जातलो? अंबिया जातली, शुहदा शहीद जातली माणसां जातली, नेक माणसां जातली, सिद्दीकीन जातली. तेजे हशर जन्नत भितर तेजी कॅटेगरी ही माणसां जातली. हेंचेतून तेजे महल्लात जातले. तेजे महल एक जन्नतची एकदम टॉप हेजे पर जातली. ही माणसाची रावतात जाणा ओळखा तुम्ही. इशी दुनियात राहता न्हय, एक इलाका राहता ते भितर एक हार्ट ऑफ द सिटी बोलता. ती एरिया भितर रावचे बोलला सावकार मनशाका रावचे, व्हडले म्हारग थिंगा व्हडले बंगलेवाले रावचे, गरीब माणूस रावंक सकेना. जन्नतच्यो किसलो एरिया भितर आमी रावतले ती मनशे जे कोणा भितर सच्चायेन म्हणटात. आमी बिझनेस करून सही तरीकार करतले अंबिया आनी सिद्दीकीन सरी आमचे हशर जात लोक वळखले. तासबब हराम माल पला बेबरकती हाडता. हराम मालान का बेबरकती येता सांगा बघा. नंबर एक, दुआएं कबूल जाणे. हराम माल खाता बोले माणूस. मी तुमकां सांगता हराम माल कोणा बोलचे का. पहिला खाली मी तुमकां सांगते वडे हलाल कमवलान का फायदा शे हराम कमवलान का एटले पहिला सांगतो वडे. हराम माल का हाडता का? दुआएं कबूल जाणे. हदीसे भितर येता सही मुस्लिमची रिवायत, एक माणूस सफरतून येता. सफरचे गर्दो गुबार, केस एकदम बिखरून असे, कापडे मैली असे. तो अल्लाहकडे मागता, या अल्लाह. हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणले हेजी दुआ कशी कबूल जातली? हेजे खावचे हराम, हेजी कापडे हराम, खंयच्यान अल्लाह हेजी दुआ कबूल करतलो? तासबब एक रिवायत भितर अशे हजरत इब्न उमर रज़ियल्लाहु अन्हुची रिवायत. एक माणूस 10 दिरहामचे कापडे घेतलो. केटले? 10 दिरहामाचे. आणि 1 दिरहाम ते भितर हरामचो अशें. ती कापडे जेत्ता सर तेज्या आंगार अशी ते नावात कबूल जाली. 10 दिरहाम भितर 1 दिरहाम हरामचो जेत्ता सर रात्री नावात कबूल जाणे. तरीका दुआएं कबूल जाणे, आमाल कबूल जाणे. दूसरे भला अल्लाह ताला पैगंबरा सांगला ते या अय्युहर रसूल कुलू मिनत तय्यिबात वअमलू सालिह. ए पैगंबर निक्की गिजा खाया, हलाल पाकीजा आणि निक्की अमल करा. का मतलब आजकाल बोलता न्हय काही करूचे मन जाना, नावजे भितर उबे रावचे मन जाना, सुस्ती जाता. आमी आजभोवंकाच आमचे पोटा भितर वचची गिजा कोणती गुन्हाचे मन जाता, निक्के काम करूचे मन जानाय. एक व्हडलो सबब पोटात वचूची गिजा आटो जावा. आज आमच्या गांवा भितर हल्ली सर कोणती आमी बुरायो बोलता पळा, रूट भितर तुम्ही वरले गेले तेजे एक दोन चीजे भितर एक चीज अशें गिजा. पोटात किसली गिजा वते अशे पहिला आमची माणसां भितर हल्ली फिक्र होती. आणि आज हल्लो ही फिक्र खतम जाते गेली. आमचे बापाक येते एक वाक्य आमकां आयकवतले. आमचे एक सुजान घेन कलिकेट हेका काम करतले गांवांत. आणि ते मजदुरी हिंगा मुलाजमत करतले अंगडी भितर. अंगडी कर घाले आणि हर मासा आपली मामा गावात ते दूध फेडून देत होते. चंद मुद्दती माग एकदम वलखा तुम्ही 50 रुपये फेटवते होते वलखा ते डमा. अचानक एक मरतबा 60 रुपये फेटवले. आम्ही असलं काय करते आमका इशी मिळते रे. अरे जियादा आईले खोशन पुसूची धुरली जपनी. एक मर्तबा आईले पण झेलते. ती आबुली का केली घालता ती मामा किसली होती बोला तुम्ही. आमचीच कौमाची आबुली अशी होती. ती मामा सावकाराक लेटर बरवली.
मोजो पूत म्हाका हर मासा एटलो रुपये फेटवतो तो औंदू पावटी तो एटली जियादा फेटवला ते तुम्ही पगार बडवले का गल्लो साफ करून फेटवलो का ते मग आणि ती रुपये ती इस्तेमाल केली ना बोली ती रुपये ती शिकत धरवली जत्ता असर तिका यकीन झालं नाही की पगार बडला हा आणि ही जायज रुपये तो इस्तेमाल केला ही एहतियात आणि आठवत धरवा एक चीज हराम माल केटले कमोलांको पहले बरकत राहणार कारण है बरकत कोणा जेव्हा होटलाची कोणती डिश आहे टर्किश डिश का अरबियन डिश का इंडियन का चायनीज का कोणती डिश बरकत डिश बोलला बाद म्हणजे थोडा बरकत बोले हसू येतात बरकत कोणा जेव्हा बरकत बलूची मिसालें समझौता कोणी सांगू शकता का सांगा कोणी सांगता बरकत कोणा म्हणजे अल्लाह ताला पहले जरूरियात आमची मुकम्मल करते वाट मिसाल के तौर पर इयाद बोलना कमवता निक्की मिसाल देवटी नका भी आजकल कधी रेकॉर्ड झालो निक्की मिसाल देता एक माणूस वाटे XYZ त्याची कमाई अशी मासा केटले 1 लाख रुपये केटले 1 लाख लेकिन मास खत्म होऊनचे पुढे पूर्ण रुपये खत्म हे बीमार ते बीमार हे मसले आले ते मसले आले आणि एक माणूस वाटे आमचं का ना धक्के नाव जाऊन जोडलाय महाई मी हो 20,000 रुपये मासा कमवता लेकिन ही 20,000 रुपये एका सगळे मासाजवळ तुझ्या हातात हे जे पुऱ्या जरूरत मुकम्मल जाते कोणाकडे मागूची जरूरत नाही कोणाकडे काही करूची जरूरत नाही हे का बोलले का बरकत 1 लाख कमवून जरूरत मुकम्मल जान है यहाँ 20,000 कमवून जरूरत का देते हैं मुकम्मल हलाल माल भीतर बरकत येता हराम माल का हटता बेबरकती हटता एक वाकया तुमका सांगता मैं हजरत उमर बिन अब्दुल अजीज रहमतुल्लाह अलैह नाव ऐकला ना सबक आमोज त्यांचे वाक्य हल्ली याचे तर आमच्या इथे सबक आहे नाव ऐकला ना तुम्ही तेन जत्ता गुजरले भले 10 का 11 दिनार आपले वारिसीना सोडले केटले 10 या लेकिन पीवर हलाल काही हरामचो शायबान होतो एक तरफ हे दुसरी तरफ त्यांच्या पुढे बादशाह होते त्यानं आपली वरासत भितर लाखो दिनार सोडले लाखो लेकिन ते तर का होते प्युअर हलाल प्युअर गोल्ड नव्हे बाबा प्युअर हलाल मार एक माणूस भरवता का पुसला किताबामध्ये भरवण्याचे का पुसला आपण आपली दोलीन पल्लो भली मुद्दते मगली आपली बदलवतो मग उमर बिन अब्दुल अजीजची चणवे ते बादशाहची चणवा जे कोणते मिजगती बाहेर सदकाचे दूर देत होतो मला हलं मी उमर बिन अब्दुल अजीज आपली वरासत रहमतुल्लाह सोडले केटले 10-11 दिनार आणि त्यान बादशाह सोडले केटले लाखों दिनार लेकिन चंद मुद्दते मग मी मोजी दोलीन व मंजर पल्लो ती उमर बिन अब्दुल अजीजची चणवे त्यांची चणवा का देते होते सदका देते होते का ओळखू पडले हलाल माल का हडता बरकत हडता हराम माल का हडता बेबरकती हडता हज्जाज बिन युसुफचे नाव ऐकला तुम्ही ऐकला त्यांची जमाना भितर एक जमात होती माणसाची घेऊन ते मुस्तजाबुद दावात बदलतो मुस्तजाबुद दावात बदला कुराणाची सूरत कोणती पारा जाईल का सांग सांग बेटा पाटील कोणते पारा तर आहे सांगे ना का वा मुस्तजाबुद दावात बोलला शाबाश कोणती दुआ मागला कबूल कर इसली माणशी होती कुराणची सूरत ना
हो, मुस्तजाब दवा इसली माणशी होती, कोणती दुआ मागला कबूल जाते तुम्ही, अल्लाह तर्फे इंतजाम होतो. हज्जाज बिन युसूफ म्हणलो जालिम होतो, हो आजमावलो हे आपल्या खिलाफ बदवा केला, आपण गेलो म्हणून येता काही करू का ना, आता हे आपल्या खिलाफ बदवा करतले आपण हलाक जातलो, ह्यांची दुआ लागू नये काय करू का. तुम्ही राणा काय करता सांगा, ते का गेले सांगा बोलले, तो का गेलो, तेंका आपल्या दावत केलो आणि हरामाचे खाऊ वाटलो आणि दावत खाला मग बोललो येता आपल्या तुमची दुआ आपल्या हातात लागूचे नाही म्हणून की का हराम पोटात गेले येता दुआ कबूल झाला. बोला खाले तुम्ही एटली तेजी जे कोणती अशी अहमियत अशी ता सबब वाकया सांगला भल्ली असे आम्ही हे गौर करू कस का पुसलान जिंदगी भितर कमवतली संबंध पहिली चीज हलाल रिस्क आम्ही कमवतली. कोणतो रिस्क हलाल. दुसरी जपणी आता हलाल रिस्क पलता न्हय कोणा बोलूचे आठो धरवा इस्लाम भितर पला चंद उसूल जाऊन गेला. तुम्ही बिझनेस करा, कारोबार करा, तुम्ही कमवा, चंद चीज़ों हमेशा आठो धरवा. मैं खाली तुमका चंद उसूल सांगता, बस चंद मुतफर्रिक उसूल सांगता ताकि तुमचे जहना भितर राहिला इंशाल्लाह तुमका भल्ली फायदा जातो. ठीक आहे. आठो धरवतले संबंध पहिली चीज सूद इस्लाम भितर हराम. सूद कोणा बोलूचे सूदची दोन किस्म असे. एक किस्म जे काही भल्ली चालता मी ती तुमका सांगता कुल्लु कर्जिन जर्र मनफअतन फहुव रिबा. हर ती चीज हर तो कर्ज ते कर्ज जरियान तुमका काही फायदा मिळते असे ते का बोलते सूद. तुम्ही कर्ज देते वाटे आणि त्या कर्जान तुमका जर्रा बराबर को फायदा मिळते कोणतो जाऊ फायदा ते का बोलूचे सूद. मिसाल के तौर पर आजकल गावामध्ये चालते आहे. एक मिसाल देता तुमका तुम्ही कोणा कर्ज देता एक 5 लाख रुपये दिले आणि त्याका कंडिशन घालवता घालता तू म्हाका गाडी जाऊन कस मी 1 मास 2 मास मारतलो. तुम्ही कर्ज देऊन त्याच्या ऊपर का घेते वडे कंडिशनल फायदा घेते वडे कंडिशन लावून फायदा देतो. हे जायज आहे हे का जायज नाही. सूद झाले कंडिशन तुम्ही लावते वडे मी 5 लाख देते वडे माका 1 मास गाडी मारू देऊ कस काका बोलते सूद. ही सूदची एक किस्म. अरे ओळखले बरोबर बेटा समोर ओळखले ना तुम्ही ओळखाला ना पुढे होता कोणा ओळखू पडायला हात होता नो 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 आडवा काय नो हे सीधा सीधा का बोलला कर्ज घेतलाय तासभर तू माका आडवा म्हणजे काय राहते का बोल ते तुला सांगते मग येतात. एटलीच आपली ओळखले. नंबर 2 सूद इस्लाम भितर हराम आणि व्हडलो गुन्हा. सूदची तारीख ओळखले. 2 किस्माचे सूद एक सूद हो एक सूद दुसरं राहता तो नाका. कर्ज घेऊन कोणतो तुमका फायदा मिळता ते का ते का बेटा सांगे ना हराम एक. नंबर 2 जुआ. जुआ बोलला इंग्लिशात काय बोलला का गॅम्बलिंग. जुआ बोलला काय करता जुआची एक तुमका मी आसान हे करता एक को खेळ तेजे भितर शर्त काका पुसला 1-2 माणसे खेळतले आणि डबल साईड आसान हेजे भितर जुआ डबल साईड खेळ. मी हारलान मी तुका देतलो तू हारलान तू म्हाका देऊ. यानी दूड आणि सामिल्ली चीज एक चीज मुतय्यन नाही ना. म्हणजे जुआची भल्लीच किस्म आहे. तुमका मी मिसाल देता मी तुमका काय सांगता घालता आले हे असे ना हे का तुम्ही जे कोणते अशी निशाणा करू बस निशाणा लागलो मी तुमका किती रुपये देतो 200 रुपये इनाम देतो. निशाणा लागल नाही तुम्ही मागे केटले देतले 50 रुपये देतले 100 रुपये देतले केटले देतले. हे काय आहे हे काय आहे अरे काय सांगेन आहे जुआ. ठीक आहे. मेहनत करते वाटे या काही काम त्याचे सामने का मिळते ते नाही मबी मुतय्यन नाही. कोणती चीज देतले ते काही मुतय्यन नाही.
आजकाल ते हेजे भरली जाता मला कोणते एक्झिबिशनात वगैरे ते बोल उकोवचे ते निशाणा मारूचे तुमकां जिंकलांक गेले मिळतात 200 रुपये मिळतात नातल्यान तुमची 10 रुपये गेली एका का बोलचे जुवा आजकाल ते क्रिकेटचे हेजे तर जाता मला जाता का नाही अरे जाता का नाही रे बाबा 80 रुपये दिया टीम किसले ते टीम 11 ड्रीम 11 करोडपती जातले हे जातले तुम्ही हल्लो तुका देतो वडे दूर घालते वडे ते 70 वर्ष झालं मग मिलता का नाही का पुन्हा अगर मिलन को कहते हैं जुआ और खाली चीज सामनेली चीज काही नाही काय नंबर 3 रिश्वत माका एक्झामा पास करना सराकडे होता 2000 देता हे काय आहे रिश्वत मी एक चीज हाडला ते लॅबोरेटरी भितर होता तू म्हाका सर्टिफिकेट देका पडटा ही चीज एकदम जबरदस्त आहे 100% प्युअर असे हेजे भितर काही सायड इफेक्ट नाही केटले एक 5000 लिफाफा देता हे काय आहे रिश्वत एक सर म्हाका सांगतो होते आपण चेक करतो तुम्ही पेपर चेक करते करते घेन 20 रुपये देकर राहिली घेन 20 का केटले का आणि बोलले सर बाप बहुत बीमार हैं मरने के करीब हैं कमाने वाला मैं अकेला हूँ प्लीज़ मुझ पर रहम कीजिए और मुझे पास कर दीजिए और ये पैसे रख लीजिए ये क्या है रिश्वत रिश्वत देऊचे को हराम रिश्वत घेनुचे को हराम अल्लाह के रसूल बोलले घेतलो को देतलो को दोघांनी को जहन्नमात तासं आखरी दर्जा सर आम्ही रिश्वत पासून उरका एक अशी तुमचे जायज काम जातेकच नाही दूर देऊचे बघाय त्यात एक छूट असली बोल खरे वा हे एक जायज काम आहे एग्जामा पास कर सर्टिफिकेट दिया पास करा हे करा ते करा ठीक आहे 3 झाले नंबर 4 कोणाची ती जबरदस्ती घेऊचे हे को जायज नाही आजकाल पहिले एक चीज आहे अच्छा जुवा भितर पहिले मी एक तुमका आढळू शकलो हे को आमच्या गावात भरली जाते माणसे पुसतात आम्ही 5 गॅन म्हणून चिटी घालता एक चिटीत 100 राहता 500 राहता काही राहणार कोणाची आता कोणती चिटी आली तो त्यातला फॉर्म भरते हे काय आहे जुआ मला खाले चलो चौथी चीज का बोललो जबरदस्ती कोणाचं माल घेऊनचे आता आमच्या गावात ही सिलसिला का जाता घालता आम्ही दोस्ताचं जाता पहिले एकलो पार्टी करणे का जबरदस्ती ते दूर मोबाईल घेतले जत्त पार्टी खाऊ म्हणचे आणि मोबाईल तुमचे नाही जायज आहे कोणा ऊपर प्रेशर घालून चिडवून हे करून ते करून त्याची काही चीज घेऊन दूर काढूचे जायज हा तुझ्या बनात समूह करता का जायज आहे ते सांगता ती जेवण हे तर सांगू नका साम्य असावं 4 झाले नंबर 5 खियानत करूची खियानत बोलला कोणी काय अमानत हाडून धरवला हल्लू परे चीज बदलवले वापस कर देते नाही चीज बी काय जाऊ केले हे खियानत करूची हे को जायज नाही नंबर 6 धोका जाऊनचे धोकाची आजकाल मला नवी नवी शक्ल समजेल बिझनेस भितर इतना धोका जेटले चालता है पहले दुनिया भीतर हर चीज़ से धोखा देते बिजनेस को एक खतरनाक है ऊपर मिसाल के तौर पर आजकल जे कोण देश है मुख्तलिफ आम्ही क्रीमी विकता किसलो आयटम म्हणजे होता का कॉस्मेटिक आयटम तुमचे तोड गोरे जातले हाल भरून जाता हेजे भितर काही साइड इफेक्ट नाही 100% प्युअर एको दुसरे गलत केमिकल हेजे भितर इस्तेमाल करून गेले नाही तुमची सियासत इशी जातले माती भासून पुरं सुटे हे बलून आम्ही इकते वाटे बाजारात हे जायज आहे इशिकस वो पाउडर खाया हे खाया वो हलवो खाया इशी ताकद येतली 100% इतली हे जातले ते इशी फोडून धाडता आमची म्हणजे बेकूफ जाता ते बुंचेने खाला केटलं ताकद येते ते को येणार ते जेवतं खाला हे को माणसा का धोका देतो थोडे धोका नो तुमका सांगते वाटी इशी ते हाल भरवला इशी कोणते जाऊ लॅबोरेटरीचे नाव देतले मी चेक करून आणला हे इशी बदला तेंका दिल्ले दुसरी एकटे वाटे दुसरे
हे कॉस्मेटिक आयटम भितर आजकाल हल्ली व्हडलो थोका चलता. ताचे बाब आमी इसली चिजो विकता तरी था मरतबा पलोवन आमी झुटे जावं नजे, धोका जावं नजे, कोन्ना गलत सांगून विकूं नजे. मानशीक दूड खे ज्यादा लागता आमचे आमी भली धांवता, एक इंसानी फितरत ती. लेकिन सव्वच दूड न्हय न्हय, आमकां शरीयत कोय, आमकां अल्लाह आनी रसूलचे अहकामात उसूल आहे. इशीच सुटीच आपूण माल विकूचे असले मेड इन चायना, सांगते वडे मेड इन जापान. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बरमले क़ियामते दिसा घेवन अल्लाह ताला नजरे करम करूचे ना, तांकां पाक करूचे ना, तेंचे व्हडलो आजाब. तो माणूस जे कोण सुटी खसमो पण माल विकता, अल्लाहची कसम खावन सांगता का पुस्तकांत हो इशी बरोवन सांगता. मार काय बोलते ते काही नाही ते भितर आणि सांगता अल्लाहची कसम इशी तिशी हे ते. त्यासबाब तुम्ही एक्को माल विकता भले माणसा आये बसला सांगू का गाडी विकते वडे सेकंड हँड गाडी आले गाडी तर इशीची प्रॉब्लेम अशी हां ना यार भल्ली जबरदस्त गाडी अशी इशी आहे कंडिशन इशी आहे माती फोड माती बसून काका बोलता आणि नाही कस विकते वडे आम्ही का पुढे जापून. हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैहिचे एहतियात पला तुम्ही. त्यांनी पहिले कापडाचे व्यापारी होते, भल्लीचं त्यांचे वाक्यात मशहूर आहे. एक वाक्य काय केलं त्यांच्या कापडाची व्यापारी होते वा एक कापडाभितर एक आयब होतो खाता ना. त्यानं आपले मुलाजिमा सांगले का पुसला आले ही कापडे अगर तुम्ही एकला सांगा हे फुला फुल आयब असे बोलून ते का आठवर आला नाही तो कोणते कस्टमर इकलो हे नाही तू कापडे इकलो ती वय काणू इकलो सांगलो ना ते का नाही सांगाल ना आठवी सरलो बोल. त्यानं का केले घालता पहिल्यातून ते का सोदू फेडवले आणि तो मिळल नाही तरी ते पुरा रुपये जे कोणते फायदा मिळले तो पुरा सत्का केले. एटलीस्ट आपल्या ऊपर की आयब आपण ते का सांगाल ना एटलो एहतियात. ता सबब जो इशी साठो दरवा भी आम्ही कोणना काही चीजो इकता पला हे जे भितर को शरीयतचे उसूल सांगितले. मिसाल के तौर पर तुम्ही जे काही चीज विकते वाटे ती तुमची तुमच्याकडे राहू कास. मिसाल मोजेकडे जानवर वाटे पले ते पोटामध्ये चढू वाटे पले ते चढू जरा मी तुका ऐकलो ते चढू अजून बाहेर का जायला नाही. मोजे झाड असे पले येवचे वर्सां ही झाडा भितर जे कोणते फ्रूट लागतले मी तुका हे वर्साकडे विकलो जायज आहे ठीक आहे ना. चीज तुमच्याकडे नाही कस आणि तुम्ही विकतो वाटे आले हो परिंदे उडते वडे पले मेत्ता धरता ते का तुका मी विकलो. आजकाल इसली भल्ली जाऊ लागला. मी तुला मिसाल देतो वडे तुमच्याकडे चीज येता नाहीकस तुम्ही देऊकच सगळेन आणि तुम्ही पहिला का सांगतो वडे आपण देता एक इशिकस जे कोणती चीज हराम अशी तेजी खरीदो फरोख जायज नाही. चीज हराम अशी शराब हराम भल्लीच चीजो जे कोणती चीज हराम असे नजीस असे ती चीज तुम्ही दुसरा ऐकूचे जायज असे नाही. एशिकस एक चीज तुम्ही घेतले मी जे कोणते असे फुलाना कडते चीज घेतलो लेकिन इतना असर मोजे कब्जा भितर आयल ना अजून कब्जा भितर आयला म्हणला तो म्हाका हँडवर्क केल नाही का बोलतात इंग्लिशात करपा तुझा ओनरशिप का बिग लव देतो म्हणजे ना तर पण मोजेकडे आयल ना ती चीज अजून त्याच्याकडे काय मी ते का सांगितली माणसं ऐकू सकेन ठीक का धोका जाऊन ते चान्स आहे का मी तुमका ऐकलो आणि तू म्हाका हातात काढून दिलं नाही तू भूल झालो मी तुमचे रुपये घेऊन बसला रे. तसं बघ चीज जितना असर मुझे कब्जा भितर आयल नाही कब्जा भितर अलग अलग शक्ल येतात आजकाल त्याची अलग अलग शक्ल येते लेकिन कम आज कम तुमका इख्तियार राहून का आजकाल जाता पला जमिनी भितर जमीन तुम्ही म्हाका ऐकले अजून ते मुझे नावारकच झालं नाही मी तुमका तिसरा ऐकलो पावते तिका काय झाले मुझे नावारकच झालं प्रॉब्लेम आयलो या तुमच्या नावावर जाऊनचा प्रॉब्लेम जाते असे तरी कब्जा जाऊनचे जे कोणते असे त्याचे असेल भितर पहिले शरीयत भितर जे कोणते कंडिशन आहे पला एक जापणी घेता म्हणतो हे का चाललंय की आमचे आणि तुमचे फायदा सर्व का असेल लफडा जाऊनचे नका बोलून का जाऊनचे नका बोलून लफडा जाऊनचे नाका बोलून का असेल. एक मिसाल देतो तुमका मी शरीयत भितर एक चीज आहे का तुम्ही भंगार घेता पला भंगार
बोर झाले का? खतम करू? ऐकायच्या वेळेला बोर झाले. तुम्ही भंगार घेता होय ना, तरी तुम्ही कॅश घेऊ नका, क्रेडिट घेऊ सगळ्यांना भंगार. मतलब भंगार घेतलो पावसे जुडावून देता नाही का करू का? तुम्ही कॅश घेऊ नका. तुम्ही पुस्तक लिहायचे तर का हिकमत आहे. म्हाका एक माणूस एक चंद दिसा फुडें एक वाक्य सांगला आपलो. आपण राती गेलो की भंगारा अंगडी, आपला जे कोणते असे भंगार का धूळ आपण फांसे देता पण, लेकिन बिया आजमवलो की धूळ फांसे देऊनचे सही नाही. बहरहाल आपण खंयच्यान जावं करून का इंतजार करून धूळ हाडलो ताका दिलो आणि भंगार घेतलो. दुसरे दिसा आणि तो जर व्हडली मिकदार भितर घेतलो केटले का गिराम घेतलो. आजकाल तुमकां कळटा भंगाराचे रेट कशी बढते याच्या खाली त्या घेऊन तो बोलता दुसरे दिसा एकदम मोल बढ़ले घेऊन. अगर तो तिंगा क्रेडिट घेऊन ते लफड़ा सुरू होतो. तो बोलतो कालचे मोल कम होते, तू दूर दिला ना, आजचे मोल बढ़ले मी येतं दे ना. तो बोलतो नाही मी काल डन करून गेला ते तेव्हा लफड़ा सुरू होतो. एक मिसाल दिलो दाखली. शरीयतची एक्को हुकमा भितर मसला हो आमची भितर लढाई जाऊ नये, झगडे जाऊ नये, मामिला क्लियर राहून कस. तुम्ही फावसे कोणते उलमाकडे मसला उभी केली चीज क्लियर राहून कस. त्या सबब आता तिसरी आणि आखरी चीजों पर येता मी खाली तुमका एकदम बुनियादी चीजावर इशारा देतो. आखरी चीज आम्ही पहिला कोणतो मुआमला कोणा तरी करता. तुम्ही कोणाकडे घर घेतले, कर्ज घेतले, कर्ज आजकाल भरली जातात माणूस देता ना, का करू का? का करू का? मी आयलो ते नाव काय बेटा वाजे साहेबाकडे आयलो. वाजे जरा 1 लाख रुपये देना भल्ली अर्जंट अशी वस्त नाही. हो म्हाका म्हजो दोस्त फुलानो फुलानो दिलो. का गलती केलो हो सांग? एक गलती केलो का केलो? हां दोन चीजों करू का कितना और करो कोणते मामलात भितर खास करून कर्ज घेते. एक भरवंकास वाज आज बतारीख एटले वाजे फुलाना एटले रुपये दिला खाली बोलते बी बोलते सम्मा समीक बल्ला बोलू कम नाही. एग्जाम्पल देतो वडे फुला तारखे भितर कर्ज घेतलो आणि शव्वाल एटली तारखे भितर हो कर्ज वापस करून वतलो. पूरा क्लियर भरूंकास तेजे ऊपर 2 विटनेस गवाह धरूंकास. हेजन का जातले फावसे मी वाजे म्हजेकडे आयलो येता भरवल नाही. आजकाल काय जाता घालता भरवल नाही. तुम्ही इकडे मागू असा अरे देता न्हू यार तू दोस किसलो दोस तू एटले भरोसा नाही. ते मग बीजेक मास गेलो बीजी गेलो बीजेक नाही गेलो. अरे यार खाऊन मरता का मी तुझे भावराम करू लागला ते. बीजेक मास गेलो येतं काय करतलो बोलते निघतलो ते का पलता नाही गाडी बघलो केटली फोन हे करा फोन हो करला काय नाही. 4 टाइम गेलो कोण घेतला तू कोण घेतले म्हाका दूर दिला किती दिलो काय भरोन नाही कोणी विटनेस नाही. आता कोणती अदालत भितर होता कोणत्या काजीकडे होता त्यांनी बोलताले का असे भरून कर नाही तुमच्याकडे का फैसला करू प्रूफ कर नाही तुझ्याकडे आपणाचो. असं केत्ता वाढू धरवा आजकाल भल्ली जात आहे. कोणतो मामला तुम्ही करा भरून घ्या. डील करते वटे खरीदो फरोख करते वटे 2 गवा केत्ता चीज क्लियर राहून का. मुआमलात करताना भला आपले भावशी तिनको इशी करा जिशी दुसरा दिन करता. मुझे खास भाव जालांक करता मुआमलात करते वटे क्लियर करा. गाडी एकलो एटला भितर एकलो फुलां टायमार दूर देतलो क्लियर चीज. तुम्ही कोणा बक्षीस करू चाहते वटे सम्मान करा केटले तेटले करा त्याच्यावर काही हे नाही. लेकिन मुआमला करते वटे क्लियर करा भरवून करा विटनेस धरून करा. आज पहिला तुम्ही अदालत वगैरे भितर विटनेस राहता का नाही राहता का नाही. इस्लामची उसूल तो कुरानी मजीदची सम्मान उडली आयत कोणती सांगा बोलल्या आयतू दैन बनता तेजे भितर कर्जचे भारत भरून असे तुम्ही भरवा एटली मुद्दा सबब दिले विटनेस राहूंकास का राहूंकास अमल करतले इंशाल्लाह. आणि कोण आखरी जपणे आणि कोणाचो कर्ज आम्ही घेतला मग अव्वली फुरसत भितर वापस करचे आमकां हे कर्ज घेऊन बेसूचे ना. खेका फावसे क़ियामते दिसा कर्ज असला पुसून वतले जेत्ता कर्जचो मसला जाऊचे ना मामला आगे बडचे.
₹1 घे ना, ₹2 घे ना. आम्ही बाजारात काय करता वतनी अंगडी चिल्लर नाही यार, ₹12 झाली, ₹10 दिले, ₹2 फावसे दिला बोलता ना. ते काय ऑर्डर होतं ना माका ऑर्डर होतं. फावसे कबरे गेला मग पुसले, ₹2 हिसाब दे, खिंचन घेतले. इन्सानाची नेकी दोंगस पडतले, दूर देऊन खिंचावून घेतले. तासबाब दुनिया घेतो कोणाच्या कर्ज घेतला भरून धरवा, एकटा तुमका हिसाब धरवा. हर चीजेचो आपल्याकडे हिसाब क्लियर धरवा. तुम्ही कोणाकडे दूर घेतला, कोणा देवे वाटे, हर चीज भरून धरवा. वलखले चणवानो तर हे चंद उसूली जपनी होती. लेनदेन बारात, हलाल कमाई बारात भली वडली टॉपिक ही, भली वडलो मौजू हो, लेकिन मैं चंद बुनियादी चीज़ों तुमचे सामने बयान केलो. इंशाल्लाह हेजी रोशनी भितर भल्ली तुमका वलखूस पडतले. काही कोणती सवालात पुसू चाहता हेजे भितर लेकस दक्कन पुसूचे. मी एक चीज का बोललो का उचलान, आखरी दर्जाची आम्ही कोशिश करू का, आम्ही कोशिश हीच करू का की दूध दे ना तू मस्त. आम्ही आदत केला, 4 माणसे आदत केला का जातं का पुन्हा 5वी चीज घर जाता. तासबाब आखरी दर्जाची कोशिश हीच करू का की रिश्वत ना तू कस करू का. लेकिन इशी मामला ही अशी आखरी दर्जावर की जात के तेकच नाही, बतौरे मजबूरी जटले कम न हो सकता तेटले कम देऊन काम करू बस. एको चीज आम्ही खराब आदत केला वादी, खराब आदत करून चीजो पुख्ता जाते होता. जुआ आम्ही बोलू सके ना, लेकिन एक ह्याच्यान ते माणसं उकसवताकच ते गोया तू एटलो माल घेनकच बोलून ते जुआ बहरहाल बोलून असे ना. गव्हर्नमेंटची हेजी कोणती अशी आमकां चीज जे स्कॉलरशिप राहता ते हरज नाही देता. अगर तिथे इंटरेस्ट वगैरह नाही, काही मसला राहतात. कर्ज घेतला वापस जाऊ का तुम्ही ते करू का, तू त्याला कर्ज बोलून घेते वाटे, तू त्याला बतोरे पार्टनर बोलून घेते वाटे, का चीज आहे ती ते करू का. चीज क्लिअर झाली तरी नाही ना, ते सूज जातं. ते मी तुमका देता 50,000 रुपये कर्ज, तू बिझनेस कर, 50,000 रुपये देऊ का, माझा पटेल काही देते रा बोलला हे काकाच बोलते सूत. वय वा या तरी पार्टनर जातलो, पार्टनर झाला मोजे दूर तुझी मेहनत एटलं प्रॉफिट जातलं. प्रॉफिट लॉस भितर शरीर पावसे लॉस झाला का तुझी मेहनत गेली म्हणजे दूर गेले. हिंगा इशी जाणं आहे हे का बोलते पार्टनरशिप बरोबर. हिंगा का जाऊचे मी तुका दिलो 50, तू ती 50 मग वापस देऊ कस कर, काही मासा पोषण काही 10% 20% देऊ का, ह्याकच बोलते सूट. पावसे तुझे बिझनेस नुकसान झालो तरी ती 50,000 रुपये म्हाका देऊन जरुरी नाही. तू जाता ना इस्लाम चीज का अशी क्लियर करू का तिथं, कर्ज का, बिझनेस पार्टनर का, बीजी का, या क्वेश्चन दिलो का बाजगन देता ना, मायमीन देता ना, क्वेश्चन देता नशी म्हणजे. चलो खत्म करूया. मी एक काम करूया, बाकी सवालात केला नाही तो वक्त झालो. बीजी काय ठीक आहे. चलो सुभान अल्लाह बिहम्दिही, सुभान अल्लाह बिहम्दिही, नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अस्तगफिरुका व अतूबु इलैह.